अगदी झटपट होणारी अशी मसाला कारल्याची रेसिपी आज आपण इथं कशी बनवायची ते बघणार आहोत. नमस्कार, मी मीनाक्षी. मीनूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण इथं मसाला कारल्याची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी मी ते पाव किलो कारले घेतलेत. त्याचे दोन्ही साईडचे कट करून घेतले. एकदम कोवळे असे कारले आहेत. आतमधून तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे मी व्यवस्थित कट करून घेते. त्यानंतर ते आपण एका बाउलमध्ये घेऊन व्यवस्थित धुवून घेऊया. व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर त्याला आपण अशा उभ्या चीर देऊन घेऊया. सगळ्याच कारल्याला मी अशा व्यवस्थित चीर देऊन घेते. त्यात आपण थोडं थोडं मीठ लावून घेणार आहोत, मग त्याचा कडवटपणा कमी होतो. सगळ्या कारल्यांना मी व्यवस्थित मीठ लावून घेतलंय. तर इथे एका कढईत मी ते सगळे कारले ठेवून घेते आणि अर्धा ग्लास पाणी टाकते आणि व्यवस्थित एक 5 मिनिटं वाफ काढते. साधारण 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असे शिजले गेले आहेत. आता त्या वाटण्यासाठी मी 2 चमचे तीळ, 2 चमचे खोबऱ्याचा किस, कोथिंबीर, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले. ते सगळं व्यवस्थित आपण भरडसर पेस्ट करून घेऊया. त्यात अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गोडा मसाला आणि 1 चमचा घरगुती काळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यात चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. ते आपण व्यवस्थित कारल्यांमध्ये मसाला भरून घेऊया. मसाला व्यवस्थित भरला की एका कढईत मी इथे 2 चमचे तेल टाकले. थोडीशी चिमूटभर मोहरी टाकली आहे. त्यात आपण हे सगळे कारले व्यवस्थित ठेवून घेऊया आणि व्यवस्थित एक परतून घेऊया. साधारण 2 मिनिटं परतल्यानंतर जो मसाला तयार केलेला होता तो टाकून घेऊया आणि एक छान वाफ काढून घेऊया. अगदी 2 मिनिटात मस्त व्यवस्थित वाफवले जातात. ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. अगदी झटपट असे मसाला कारले तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा. तसेच मीनूज किचनला सबस्क्राईब करा.